हॅलो, हा कुठे आहेस तू नक्की? अगं 4 माळे चढून वरती ये, बसलोय मी. अच्छा चल, आता मी वरती येईपर्यंत माझ्या बरोबर बोल फोनवरती. तुला मोजून 5 मिनिटं लागतील. अच्छा नाही पण थांब, तू आहेस ना, मग 10 मिनिटं पण लागू शकतील. असू दे. आणि किती पायऱ्या आहेत रे इकडे, थकायला झालं मला. फर्स्ट फ्लोअर साठी लिफ्टची सवय असणारी मुलगी तू. 4 मजले राहूच दे. अरे आली मी वर, पण कुठे बसलायस तू? होय मॅडम, इकडे बघ, वरती बसलोय. ए, अरे तू तिकडे काय करतोयस? भगवद्गीता चालत होतो. चक्क भगवद्गीता चालतोयस? हो, हे बघ इकडे लिहिलंय, अ मॅन इज मेड बाय हिज बिलीफ, ॲज ही बिलीव्स सो ही इज. असेल असेल. विश्वासावरतीच बोलूया. तुझा देवावर विश्वास आहे? हो आहे. आणि आपण काय असंच वरतून खालून बोलणार आहोत का? नाही नाही, येतो थांब. तर तुझा देवावर विश्वास आहे म्हणजे रिलिजन ॲज इन धर्म वगैरे विश्वास ठेवतेस? बाकीच्या धर्मांचं माहित नाही, पण स्वतःच्या धर्मावर ठेवते. बाकीचे धर्म पण सारखेच तर असतात. जितकं मी वाचलंय, प्रत्येक धर्मात कोणीतरी मरतं आणि पुन्हा प्रकट होतं. रिसरेक्शन इज द वर्ड. हे बघ, एवढा काही विचार मी केलेला नाही. जे काय असेल, मी माझा धर्म पाळते. एनिथिंग रॉंग? नथिंग ॲट ऑल, नथिंग ॲट ऑल. पण ह्या मागचं नेमकं कारण तरी काय? पण अचानक तू का विचारतोयस? सहजच सांग ना. बरं, प्रामाणिकपणे बोलेन तर काही कारण नाही आहे. असंच पहिल्यापासून करते, आता देखील करते. पहिल्यापासून? तेव्हा तू लहान होतीस, पण आता तू अशा स्टेजवर आहेस जिथे स्वतःची मतं मांडू शकतेस. ओ हॅलो, हे माझे स्वतःचे विचार आहेत, बाय चॉईस. ठीक आहे, तुझ्या धर्माचे हेतू तरी सांग मला. मोटिव्ह म्हणजे का का निर्माण केला असा धर्म? हे बघ, आता ती मायथॉलॉजी वगैरे काय तर मी वाचलं नाही, पण आहे एक हेतू, पीसचा, प्रॉस्पेरिटीचा. पीस आणि प्रॉस्पेरिटी तर सगळे धर्म प्रमोट करतात, पण खरी मानवता कोणीच पाळत नाही. या उलट ॲज अ हिस्ट्री गोज नेहमीच युद्ध झाली आहेत. मान्य आहे. तर या सगळ्याची गरज तरी काय? नाही माहित. हे काही उत्तर नाही झालं. तुझा विश्वास आहे, सपोर्ट युअर बिलीफ. काय आता, काही बरोबर आणि काही गोष्टी चुकीच्या हे सांगण्यासाठी केलं असेल. एक गोष्ट चुकीची आहे, एक गोष्ट बरोबर आहे. धर्म ते सांगतो, देव ते सांगतो, बेसिकली. पण नेहमीच अशा काही गोष्टी आहेत ज्या चूक असून बरोबर मानल्या गेल्या आणि बरोबर असून चूक समजल्या गेल्या. आता त्यामागे काहीतरी रिझनिंग असेल, ते तू शोध. रिझनिंग कशाला? ॲनिमल सॅक्रिफाईस चुकीचं आहे म्हणजे चुकीचं आहे. फिमेल इन्फंटिसाइड चुकीचं आहे. आता ह्या गोष्टी लोकांना नको का कळायला? ऍब्सोल्युटली समजायला हव्यात, पण त्यांचं ते करण्यामागे काहीतरी कारण असेल. जे काय असेल ते मला नाही माहित. म्हणजे इथे तू मला सपोर्ट करतेस की अजूनही अगेन्स्ट आहेस? आता ते तर रिलिजन टू रिलिजन डिपेंड करतं. सगळे रिलिजन हेच सगळं सांगतात, कुठे ना कुठे. ओके ओके, ठीक आहे. हे जे काही रिलिजियस टीचिंग्स आहेत ते अक्षरशः स्वार्थासाठी केले गेलेले आहेत. हे जे काही ग्रंथ आहेत आणि त्यात जे काही लिहिलेलं आहे, असं कोणताही देव कुठेही नाही सांगत. पण लिहिले पण तर ऑफकोर्स लोकांनीच आहे. आणि वाढवलेही लोकांनीच आहेत. हे बघ, मी माझा जो धर्म आहे तो नेहमी पाळत आली आहे आणि तिकडून मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुझ्या धर्माचे किती प्रकार आहेत ठाऊक आहे तुला? नाही. गोत्र म्हणजे नेमकं काय? एनी आयडिया? नाही. अरे वेद किती आहेत? 4. ब्रोवो. आणि कोणता वेद कोणतं प्रीचिंग देतो? तेवढं मला नाही माहित. एक्झॅक्टली. हे कुणालाच माहिती नसतं. आता जे तुला माहिती नाही आणि ॲज फार एज नाव तुला काही माहिती नाहीये, तरी तू असा धर्म फॉलो करते. मला अजूनही समजत नाहीये, प्रत्येक देवळात लोक पैसे का वाहतात? नक्कीच तो पैसा चॅरिटीमध्ये नाही जात. नको जाऊ दे. लोक एक श्रद्धा म्हणून करतात, ब्लेसिंग्स घेतात आणि देवळासाठी पैसे ठेवतात, ना की देवासाठी. अच्छा, देवळं अजून मोठं व्हावं आणि अजून पैसे यावेत म्हणून? असू दे. आय नो इट्स नॉट अ बिग डील फॉर यू.
आणि तुझ्यासाठी ही बिग डील आहे नक्कीच आहे. का? यामुळे मी बांधला जातोय. कुठे बांधला जातोयस तू? कारण ती मुलगी जिच्यावर माझं प्रेम आहे ती आणि मी एकत्र नाही राहू शकत. बिकॉज ऑफ रिलिजन, एक वेगळी कास्ट, एक वेगळं कल्चर, या सगळ्या गोष्टींमुळे. आणि तुला खात्री आहे की तिला तू आवडतोस? नाही, पण तिला मी आवडू शकतो जर ती याला थोडासा विचार देईल. तू याला एकदाही विचार देणार नाहीयेस का? विचार करून झालाय माझा. विचार केल्यानंतरच मी हा निर्णय घेतलाय. तू पुन्हा विचार कर. कास्टच्या कारणाने मी एका मुलीबरोबर नाही राहू शकत. ह्या हसण्याच्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. फरक पडतो. तुला कसं समजवू? कारण समजवायला तुझ्याकडे काही नाही आहे. ह्या सगळ्या कास्ट, कल्चर, धर्म, रिलिजन वगैरे वगैरे वायफळ गोष्टी आहेत. महत्वाचं काय आहे, वी शुड बी अंडरस्टँडिंग टुवर्ड्स इच अदर. आपल्यामध्ये एक समजूतदारपणा हवा ज्याने एकत्र राहणं सोपं होईल. हे बघ, बरोबर आहे तुझं. रिलिजन, कास्ट यावर मी कुणाला जज नाही करू शकत. एक्झॅक्टली. पण प्रत्येक कल्चरची एक अपब्रिंगिंग असते आणि हे फार आधीपासून चालत आलंय. हो, आत्ताचं जग खूप मॉडर्न झालंय, पण जे काही पर्टिक्युलर एटिकेट आहे ते आजही फॉलो होतात. जसं की आपल्या घरचं वातावरण कल्चर टू कल्चर बदलतं. हे बघ, मी हे नाही म्हणत की बाकीच्यांचं घरचं वातावरण वाईट आहे, पण ते माझ्या घरापेक्षा वेगळं आहे. ठीक आहे. आणि ही वागणूक लहानपणापासून असते रे. सहसा बदलत नाही आपण मोठे झालो तरी. मला एक वेगळी वागणूक दिली आहे, तुला एक वेगळी. नाही तुझी चुकीची आहे, नाही माझी. पण या वेगळ्या वागणुकीमुळे जे तू बोललास, आपली कम्पॅटेबिलिटी, ती थोडीफार अफेक्ट होणारच. मला नाही वाटत असं. ते तू नाही सांगू शकत. तू एक्सपिरियन्स नाही केलंयस. एक्सपिरियन्स करायचा चान्स दिला जात नाहीये. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, यावर माझा विश्वास आहे. आणि डू अँड रिग्रेट रादर डोंट डू अँड रिग्रेट, यावर माझा विश्वास आहे. अरे पण ती रिग्रेट किती मोठी आहे याचा विचार तू नाही केलास. एक नको असलेला अनुभव मिळाला की दुःख होतं, त्यात थोडंफार असं काही नाही. पण जर त्याच ठिकाणी एखादा चांगला विचार करून एखादा चांगला अनुभव मिळत असेल तर तो का नाही घ्यावा? पण विचार करून झालाय माझा. ते तुला वाटतं, कारण तू फक्त एकतर्फे विचार करतोस. काय म्हणायचंय? जेव्हा दोन लोकांचं लग्न होतं तेव्हा फक्त ती दोघेच नाही तर त्यांचे परिवारही एकत्र येतात. आणि असे थोडेफार प्रिन्सिपल्स असतात एक दुसऱ्यांचे जे नाही पटत. मग नको पटू दे, एकमेकांना टोचू नका फक्त. पण कधी ना कधीतरी टोचणं होणारच. एक वेळी पर्याय नसतो रे. आता थोड्या तडजोडी कराव्या लागतात. एका सीमेपर्यंत, त्यापुढे नाही. मग थिंग्स गेट अगली आणि अशाच वेळी नाती तुटतात. पण आता रिस्क कुठे नाहीये. परत तोच विषय नको. रिस्क घेणं तर टाळू शकतो विचार करून, तर दोघांसाठी चांगलं आहे ते. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण कुठे ना कुठे तरी एफेक्ट करतं. तेही कल्चर टू कल्चर बदलतं. प्रत्येक कल्चरचे विचार वेगळे असतात. विचार पटले नाही तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण चर्चा हवी कशाला? जर मला माहित आहे की एक गोष्ट बरोबर आहे आणि कोणाला दुखवायची माझी काही इच्छा नाही, तर मी का विचार बदलावे? आता तू एका बाजूने विचार कर. नाही, मी दोघांचेच विचार मांडते. एका बाजूने विचार करणे याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. आणि प्रत्येकाचा एक परसेप्शन पर्स्पेक्टिव्ह असतोच. त्यात खरं काय आणि खोटं काय ते तू नाही सांगू शकत. ठीक आहे. अच्छा, अजून एक गोष्ट सांगू तुला. माणूस ना घरी वेगळा वागतो आणि बाहेर वेगळा. म्हणजे लोकांना वाटत असेल की ती सभ्य आणि शांत माणूस आहे, पण घरी स्वतःच्याच बायकोला मारतो. हे लोकांना नाही दिसत. यात मला कल्चरचं अपब्रिंगिंग कुठेही दिसत नाही. हे तर कोणी करू शकतं. बरं, तुझा कल्चर प्रॉब्लेम आहे की लग्न? पुढे बोल. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की कल्चर एक अपब्रिंगिंगचा भाग आहे. प्रत्येक कल्चर मुलांना खूप लिबर्टी देतात. आता कोणते कल्चर किती देतात ते मला नाही माहीत, पण त्यामुळे व्यक्ती नको त्या मार्गाला जाऊ शकते. आता लिबर्टी देणं हे काही चुकीचं नाही, पण त्यामुळे असंही घडू शकतं. पण हा जरा अतिविचार होतोय असं नाही वाटत? मला विचार कधीही अति नाही वाटत. असं तर समान धर्मांच्या लोकांमध्ये सुद्धा थोडाफार फरक. नक्कीच, पण त्यांना एवढी नाही तडजोड करावी लागत.
चल लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाही, पण व्हेज नॉनव्हेज त्याचं काय करणार? तू बोलशील आता की मी करेन कॉम्प्रोमाइज, पण हळूहळू त्या कॉम्प्रोमाइजची चीड येईल तुला आणि मग वाद होतील. व्हेज नॉनव्हेजची प्रदर्शनं सगळीकडे असतात. पण तितकी एक्स्ट्रीम नाही. एखादी मुलगी जिला नॉनव्हेज अजिबातच नाही चालत, तिच्या समोर तू काय करणार? तिच्या समोर अवॉइड करेन. ते तू आता बोलतोस. जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा तुला समजेल. याला तू पेसिमिझम नाही म्हणणार का? इट्स नॉट अ गुड थिंग. अग्रीड. पण अगेन अशा गोष्टींमध्ये असा विचार करणं बरं वाटतं. तुझं फायनल मत सांग मला. माझं हेच मत आहे शेवटपर्यंत, की कल्चर, धर्म, जात हे मॅटर करतात. आत्ताच्या काळी तरी. तू हे 1 सेंचुरी पुढला असलास तर मला नाही माहीत, पण आता हे सगळं आहे आणि मी ते इग्नोर नाही करू शकत. माझं हेच म्हणणं आहे की तू विचार सोडून दे. पण तुला माहिती आहे की पुढे कोणताही त्रास नाही होणार. कोणाला माहिती नसतं रे. सगळ्यांना फक्त एक आशा असते, आपलं लग्न नाही होऊ शकत. तुला मिळेल एखादी मुलगी जिचा यावर विश्वास नसेल, नाहीतर ती तुझ्या कल्चरची असेल. पण मला कन्व्हिन्स करायचा एक चान्स तर दे. मी नाही रे होणार कन्व्हिन्स. माझं मत पक्का आहे, पण तूही तुझ्या मताशी पळू नकोस. असू दे जो विचार करतोस. भेटू आपण परत. कसल्या कारणाने? मला तर वाटलं आज पण भेटायचं काही कारण नव्हतं. आय एम मुव्हिंग ऑन. तू पण मूव्ह ऑन कर. तू लॉयर कसा काय नाही झालास रे? गुड क्वेश्चन. आपण भेटू परत. काळजी घे. घ्यावीच लागेल. येते मी. अरे हो, तू मला सांगितलं नाहीस अजून गोत्रा म्हणजे काय ते. कळवते कळवते. न चुकले कुणीही, ना तुझे तू पण, ना माझे मी पण. अट्टाहास नको हा. अंतर तुझ्यातले माझ्यातले, बहुधा विचारातील असमरसतेमधले. क्षण असे हे जपले इतके, मर्मतयाचे हास्यात उधळले. मनी भाव जरी असे निखळ हा, समजावू कसे जे मला उमगले. मनी भाव जरी असे निखळ हा, समजावू कसे जे मला उमगले.